गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट फर्स्टचा लेसन नंबर 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा लेसन चालू केला आहे. यामध्ये मी फर्स्ट पॉईंट तुम्हाला राईट द इक्वेशन कसं लिहायचं हे पॉईंट शिकवलेले आहेत. आज आपण नवीन पॉईंट बघतोय, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. म्हणजे जे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे त्यांमध्ये बॅलन्स इक्वेशन कसं असतं किंवा कसं करायचं हे पॉईंट आपण बघणार आहोत. लेट्स सी बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला Na+Cl दिले, म्हणजे सोडियम प्लस क्लोरीन दिले, त्यापासून बनले सोडियम क्लोराईड NaCl हे प्रोडक्ट बनले. बघा, रिॲक्टंट्स आहे, रिॲक्टंट्समध्ये प्रोडक्ट्सही बनलेत. त्यामध्ये सोडियम किती आहेत 1, तर प्रोडक्ट्समध्ये सुद्धा सोडियम किती आहेत 1. Cl किती आहे म्हणजे क्लोरीन किती 1 आहे रिॲक्टंट्समध्ये, आणि प्रोडक्ट्समध्ये सुद्धा 1 आहे. म्हणजेच काय, द नंबर ऑफ रिॲक्टंट्स इक्वल टू द नंबर ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे ह्या ॲटम हे इलिमेंट आहे, या इलिमेंटचा जो ॲटॉमिक नंबर आहे किंवा जो नंबर आहे तो रिॲक्टन्स बरोबरच प्रोडक्ट्सचाही कसा हवाय, सेम हवाय. दिस इज कॉल्ड ॲज अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. त्यालाच काय म्हणतो, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. म्हणजे रिॲक्टन्समध्ये जेवढे काही ॲटम्स आहेत तेवढेच प्रोडक्ट्समध्ये हवे. दिस इज कॉल्ड ॲज अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. त्याला काय म्हणतो आपण, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता हे झाले बॅलन्स. अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय तर पहा, इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट इज नॉट द सेम ऑन द टू साइड्स ऑफ ॲन इक्वेशन, इट इज कॉल्ड ॲज अ अनबॅलन्स्ड इक्वेशन. हे आहे रिॲक्टंट, हे आहे प्रोडक्ट्स. यांमध्ये जे ॲटम ऑफ इच एलिमेंट, प्रत्येक एलिमेंटचा जो ॲटम्स आहेत हे दोन्हीही बाजूला ज्यावेळी सेम नसतात, दिस इज कॉल्ड ॲज अ अनबॅलन्स्ड इक्वेशन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, अनबॅलन्स्ड इक्वेशन. बघा, इथं 3 Na दिले, 3 सोडियम दिल्यात, प्लस 4 Cl दिले. आता दोन्ही मिळून काय झाले 7 NaCl. पण इथं 7 NaCl झाले, पण इथे Na किती आहेत 3च आहेत आणि Cl किती आहेत 4. म्हणजे इथं किती आहेत 7 Na अँड 7 Cl. म्हणजे हे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे. हे बॅलन्स झालं का नाही. या वरच्या इक्वेशनमध्ये बॅलन्स झालं का, तर सोडियमही एक आहे, क्लोरीन एक आहे. त्याचप्रमाणे प्रोडक्ट्समध्ये सुद्धा सोडियम आणि क्लोरीन ज्यावेळी एक आहे तेव्हा ते बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन होतं. ज्यावेळी ॲटममध्ये, इलिमेंटमध्ये ॲटम हे दोन्हीही बाजूला सेम नसतात त्यावेळेस तिथं अनबॅलन्स्ड इक्वेशन हे तयार होत असतं. लेट्स सी स्टेप्स इन अ बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन. आता आपण जे काही इक्वेशन्स आहेत ते बॅलन्स करतो म्हणजे काय करतो, तर दोन्हीही बाजूला आपल्या सेम इलिमेंट आले पाहिजेत, सेम ॲटम आले पाहिजेत. त्यासाठी आपण काय करतो, बॅलन्सिंग इक्वेशन्स करत असतो. बघा, लेट्स सी स्टेप्स इन अ बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 3, 4 या 5 मार्क्सला हा पडू शकतो. अ केमिकल इक्वेशन इज बॅलन्स्ड स्टेप बाय स्टेप करणार आहोत. ट्रायल अँड एरर मेथड इज युज्ड फॉर दिस पर्पज. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज अन एक्झाम्पल. आता कोणत्याही तरी म्हणजे दोन्ही साईडला ट्रायल आणि एरर म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉन घेऊन किंवा देऊन, जे इलेमेंट आहेत त्यांमधले जे ॲटॉमिक आहेत ते नंबर देऊन घेऊन आपण हे इक्वेशन्स काय करणार आहोत, तर बॅलन्स करणार आहोत. त्यामध्ये स्टेप फर्स्ट आहे बघा, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन. हा तुम्हाला वर्ड इक्वेशन दिलं आहे बघा. सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड रिएक्ट्स विथ काय झालंय, सोडियम सल्फेट प्लस वॉटर. ओके, म्हणजे हे तुम्हाला कशामध्ये दिलंय, वर्डमध्ये दिलंय. ते तुम्हाला केमिकल रिॲक्शनमध्ये लिहायचं इन फर्स्ट स्टेपमध्ये. मग सोडियम हायड्रॉक्साईड काय आहे, तर NaOH. सल्फ्युरिक ॲसिड काय आहे, H2SO4 इंटू सोडियम सल्फेट.
मग सोडियम सल्फेट काय बनले बघा, Na2SO4 प्लस वॉटर H2O. वॉटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे जे सोडियम हायड्रॉक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम सल्फेट हे सगळ्याचे जे काही केमिकल इक्वेशन्स आहेत हे तुम्हाला माहिती असायला हवेत, सोडियम हायड्रॉक्साईड वगैरे. ही आपली फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप आहे बघा, चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट कंपेअरिंग द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट ऑन द टू साइड्स ऑफ ॲन इक्वेशन. बघा त्यांनी काय सांगितलंय की रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्समध्ये दोन्हीही साईडला इक्वली ॲटम्स हवेत. इक्वल म्हणजे बरोबर. जर Na2 असतील इथं तर इकडेही Na2 हवेत. जर असं असेल तर ती इक्वेशन्स कशी असते, बॅलन्स असते, आणि ते नसेल तर ती अनबॅलन्स्ड असतात. लेट्स सी चेक वेदर करायचे म्हणजे या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचे, चेक करायचे. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, एक टेबल आखणार आहोत, त्यामध्ये एलिमेंट घेणार आहोत. आता काय वापरले इथं, सोडियम. फर्स्ट पॉईंट सोडियम, नंतर O ऑक्सिजन, H हायड्रोजन आणि S काय आहे, सल्फर. हे इक्वेशन एलिमेंट्स वापरले, त्यामध्ये रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट. आता बघा Na इथं किती Na 1. मग आपण रिॲक्टंट्समध्ये आपल्याला किती Na भेटला 1. इथं किती Na दिलाय आपल्याला 2. मग आपण प्रोडक्ट्समध्ये किती लिहिले 2. O रिॲक्टंट्समध्ये किती आहे, 1 आहे. रिॲक्टंट्समध्ये हा 1 आहे बघा, आणि O4 मध्ये सुद्धा काय आहे, 1 आहे. O4 1 आणि हा 1 मिळून किती झाले 5. म्हणजे O किती आहे रिॲक्टंट्समध्ये 5. इथं 4 आणि हा 1 किती आहे 5. म्हणजे काय आहेत तर 5. त्यानंतर हायड्रोजन H2 म्हणजे 2 हायड्रोजन आहेत आणि हा 1 3 हायड्रोजन, इथं 3 झाले. त्यानंतर इकडे बघा, इकडे 2H आहे फक्त, म्हणजे प्रोडक्ट्समध्ये किती आहेत 2 आहेत. आणि लास्टचा राहिला S किती आहेत 1 आहे. इथं सुद्धा काय आहे 1. दिस इज 1. मग बघा सोडियम रिॲक्टंट्समध्ये 1 आहे, प्रोडक्ट्समध्ये 2 आहे, ऑक्सिजन 5 आहे, हायड्रोजन 3 आहे आणि सल्फर 1 आहे. म्हणजे ही इक्वेशन बॅलन्स झाली का नाही. का नाही झाली बॅलन्स, तर इथे सोडियमचा रिॲक्टंट्समध्ये एक सोडियमचा एलिमेंट कमी आहे, एक हायड्रोजनचा एलिमेंट काय आहे तर कमी आहे. त्यामुळे it is seen that the number of atoms of all the elements on the two sides are not the same. दोन्हीही साईडला एलिमेंट सेम नाही. इट मीन्स दॅट द इक्वेशन इज नॉट बॅलन्स. म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स नाही. स्टेप नंबर 3 आहे, इट इज convenient to start balancing an equation from the compound which contain the maximum number of atom. Moreover, it is convenient to first consider that element in this compound which has an unequal number of atom on the two sides. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ही इक्वेशन अनबॅलन्स आहे, ती आपल्याला काय करायची, बॅलन्स करायची. ती बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, इक्वेशनमध्ये फर्स्ट कन्सिडर दॅट एलिमेंट दिस कंपाऊंड, ॲटम आपल्याला काय करावे लागणार आहेत, वाढवावे लागणार आहेत. बघा आता तुमची इक्वेशन पहिली, तुमची रिॲक्शन काय होती, NaOH प्लस H2SO4 Na2SO4 प्लस H2O. ही अशी आपली इक्वेशन आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं, इक्वल करायचे. बघा इथं सोडियम आपल्याला 1 आहे रिॲक्टंटमध्ये, प्रोडक्टमध्ये 2 आहे. मग रिॲक्टंटमध्ये 1 करण्यासाठी आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय सोडियम बाय 2. हा जो Na आहे या Na ला मल्टिप्लाय काय करणार आहे 2. म्हणजे काय होणार आहे 2NaOH. मग 2 इथं वाढवण्यासाठी आपण बघा रिॲक्टंट्समध्ये सुद्धा काय झाले 2 सोडियम झाले, प्रोडक्ट्समध्ये सुद्धा 2 सोडियम झाले. आता बघा O आपले किती होते 5 होते, हा 1 हे 4 आणि हा 1, 4 प्लस 1 5 झाले. पण आपण इथं 2 घेतले. का 2 घेतले, सोडियम बॅलन्स करण्यासाठी 2 घेतले. म्हणजे तिथं काय झाले, O सुद्धा काय झाला इथं वाढलाय. बरोबर, 2H2O. 2H2O म्हणजे वॉटर तयार होतं इथं पुन्हा. म्हणजे O काय होणार आहे इथं पुन्हा एक O वाढणारे.
त्यासाठी मग इथं 5 रिॲक्टंट्समध्ये 5 होते, आपण किती केले 6, इथं एक ओ वाढला. त्याचप्रमाणे आता इथं ओ वाढला म्हणजेच काय झालं, इकडे सुद्धा एक ओ वाढणार आहे. काय करतोय बघा, इथं एक ओ वाढला, त्यासाठी आपण +2H2O इथं ह्या वॉटरमध्ये सुद्धा 2 काय करतोय ॲड करतोय. का तर सोडियमला सुद्धा 2नी मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय वॉटर बाय 2. या वॉटरलाही 2 मल्टिप्लाय केल्यावर काय आलं 2H2O. म्हणजे ओ आता इथं 1 झाला, हा 4 आणि हे 2 किती झाले 6 झाले. हा आपला किती होता 1 होता, हे आपले 4 होते 4 आणि इथं किती झाले 2. 4 आणि 2 किती झाले 6. म्हणजे O6 दोन्हीकडं O ही सेम झाले. आता बघा इथं हायड्रोजन किती होता 2 आणि हा 1 3 होते. मग इथं 3 होते, एक हायड्रोजन इथं पुन्हा वाढला म्हणजे हे 2 आणि हे 2 किती झाले 4. म्हणजे हायड्रोजन किती झाले 4. इथं सुद्धा 2च हायड्रोजन होते, पण 2H2 घेतला म्हणजे किती झाले 4 झाले. सल्फर आपला सेम आहे. म्हणजे काय केलं मल्टिप्लाय सोडियम बाय 2, 2ला सोडियमनं गुणलं तेव्हा 2NaOH झालं प्लस H2SO4 झालं, Na2SO4 प्लस 2H2O झालं. काय केलं बघा, सोडियमला आणि ऑक्सिजनला 2नी वॉटरला आणि NaOHला 2नं मल्टिप्लाय केलं, त्यावेळेस इक्वेशन कशी झाली बॅलन्स झाली. 2NaOH प्लस H2SO4 into Na2SO4 plus 2H2O. दिस इज अ इक्वेशन. तीच इथं सांगितलंय पहा आपल्याला. आपण इनिशियल आणि प्रोडक्ट्स या दोन्हीमध्ये काय केलंय, रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्समध्ये एक कॉलम आखला आणि त्यावर बॅलन्स केलं. टू बॅलन्स करण्यासाठी आपण 2चा वापर केला, 2नी त्याला काय केलं आपण मल्टिप्लाय केलं. मग आपल्याला लास्टला बघा 2NaOH प्लस H2SO4 इंटू Na2SO4 प्लस H2. यावेळी आपण इथं काय केलं, या सोडियमला 2नी मल्टिप्लाय केले, त्यामुळे तिथं 2Na आलं. त्यानंतर काय केलंय बॅलन्स करण्यासाठी पुन्हा आपण हायड्रोजनला काय केलंय वॉटरला काय केलंय मल्टिप्लाय केले 2नी. फॅक्टर 2 ऑन प्रोडक्ट H2O फॉर बॅलन्सिंग इक्वेशन. इथं सोडियम NaOHला 2नी आणि वॉटरला 2नी केलं, त्यावेळी आपली जी फायनल इक्वेशन भेटली. मग त्यामध्ये स्टेप 4 आहे आपली की राईट डाऊन द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन अगेन. जी आपली फायनल बॅलन्स्ड इक्वेशन झालं 2NaOH प्लस H2SO4 इंटू बघा Na2SO4 Na2SO4 प्लस 2H2O. ही बॅलन्स इक्वेशन आपल्याला मिळाली. In this way, a balanced equation is obtained from an unbalanced equation by applying proper factors to appropriate reactant and product so as to balance the number of each element in state. Step wise नुसार आपण इनिशियल स्टेटमध्ये काय केले तर एलिमेंट वाढवले, अनबॅलन्स इक्वेशनमध्ये प्रॉपर फॅक्टर यूज केला आणि त्यामध्ये आपण बॅलन्सिंग इक्वेशन तयार केली. म्हणजे स्टेप्स 4 आहेत. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन कसं करायचं हे आज आपण पाहिलंय. यानंतरचा जो पॉईंट आहे तो आपण उद्याच्या तासाला पाहूया. जे बॅलन्सिंग इक्वेशनचे डेफिनेशन, अनबॅलन्स्ड इक्वेशनची डेफिनेशन, या दोन्हीही डेफिनेशन लिहिणार आहात. या स्टेप्सही लाईन वाईज व्यवस्थित लिहून घेणार आहात. पुस्तकात आहेत, मी वहीमध्ये लिहून तुम्हाला मी शिकवलं तेही लिहू शकता. वहीमधल्या तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कसं केलं हे तुम्हाला समजेल असे तुम्ही लिहा, नाहीतर 4 स्टेप्स लिहा, एक्झाम्पल द्या आणि हे जे व्यवस्थित लिहून घ्या. थँक्यू.